घरट्याच्या मोहात पंख मिटू नये कधी, पाखरास फुलांचे प्रेम वाटू नये कधी. सुटले हे घर जरी दिशा भेटेल आपसुक, घरट्यात आभाळाची कशी मिटेल ही भूक. मशालीत पेटलेल्या वाटे काळोखही खोटा, काजव्याला काय भय कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. आत्ताच्या बाजारभावापेक्षा जास्त भाव देऊन आपण जमिनी विकत घेऊ. एवढा उपद्व्याप करायची गरजच काय? आजही भरपूर जमिनी तुम्ही कायद्यानं ताब्यात घेऊ शकता. हे बघ, जबरदस्तीने जमिनी विकत घेतल्यानंतर जनमत आपल्या विरोधात जाईल. मी फक्त सांगतोय की तुमच्या स्वतःच्या जमिनी ताब्यात घ्या एवढंच म्हण. कदाचित माझ्या दृष्टीने हा शॉर्टकट असेल, पण भरपूर जमिनी ताब्यात येतील तुमच्या, त्याही तुमच्या मालकीच्या. तू ते म्हणतोस ते खरं आहे, पण कुठल्याही परिस्थितीत मला माझी खरी ओळख उघड करायची नाही. काका भविष्यातल्या आमदारकीचे एक प्रबळ दावेदार आहेत, आणि म्हणूनच फक्त विश्वासरावच नाही तर इतर अनेक जणांच्या डोळ्यात खुपतात ते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण खूप सावधान राहून काम करायला हवं, खूप शांत डोक्यानं काम करायला हवं. साहेब, या वेळेला सत्य आणि कायदा दोन्ही तुमच्या बाजूने आहेत. त्याचा काही उपयोग नाही, कारण कायद्याने जमिनी घेतल्या तर लोकांच्या काळजातली जागा हरवून बसेल. माझ्याऐवजी दुसरा कोणीतरी सरनोबतांचा वारस म्हणून उभा राहायला पाहिजे. तुमचे मोठे बंधू. नाव नको काढू त्याचं, तो मला या गावातनं नाही आयुष्यातनं उठवेल. हो बाई, तुम्ही रडणं थांबवा आधी. समजा संपलं आता काय बेजिती राहत नाही. समजा संपलं. मी आहे ना, काय झालं ते तर सांगा. काल अनंतरावांचा फोन आलता. ते म्हणले की सगळं शांत झालं की मी येतो. मग चांगलं आहे की, येऊ द्या ना त्यांना. ते म्हणले मी येईपर्यंत कुठली गडबड नको, आणि जर का गडबड झाली तर तुला जित्ती गाडीन म्हणले. मला वाटतं त्यांना कुणीतरी काहीतरी सांगितलं असेल. अचानकपणे हा माणूस असं पिसाळ्या लागत कसं बोलला? गावाबाहेरची कुत्री चावली असती. साहेब, हे लाख मोलाचं नाही बोलला तुम्ही. माझ्या माणसाबद्दल असं नाही बोलायचं. चूक झाली, माफी मागतो. काय मग, कशी वाटली आमची ऍक्टिंग? ऍक्टिंग भारी. हो साहेब, लय भारी नाही म्हणायचं. काय म्हणायचं? काय? लाख मोलाची. लाख मोलाची. आता आपण मुद्द्याचं बोलूया. जर का अनंतराव यायच्या आधी तुम्ही मला दुसरीकडे धाडली नाही ना, तर हेच समज होणार आहे. हे बघा, तुमचं रक्षण ही आमची जबाबदारी आहे, आणि त्याचा विचार आम्ही आधीच करून ठेवलाय. अनंतराव कुठं बी येऊन तुम्हाला मारू शकतो, पण आमच्या गावात राहिलात तर तुमच्या केसाला बी धक्का नाही लागणार. काय म्हणता? हा, हे फक्त गावात राहायचं नाही म्हणत, एका सुरक्षित घरात, जिथं अनंतरावची यायची टाप नाही. असं होय? बरं झालं तुम्ही एकदम येळेवर भेटला. म्हणून म्हण, मला राजकारणी लोक लय आवडतात. या आता, तुमच्या फोनची वाट बघते. या.
गौरी, आयुष्यात कधी काय घडेल काहीच सांगता येत नाही. अनंत काकांना बाबांनी एवढं मोठं कर्ज काढून दिलं. किती मोठी गोष्ट आहे ही. आणि या गोष्टीची कधीच वाच्यताही केली नाही त्यांनी माझ्याजवळ. गौरी, हे सगळं ना मोठ्या माणसांचं लक्षण आहे. त्यांनी कुणावर उपकार केले तर कुठेही बोलून दाखवत नसतात. नेमकं याच्याच उलट माझ्या पप्पांचं आहे. त्यांना मोठेपणा घ्यायची खूप सवय झाली आहे. माझे पप्पा स्वभावाने खूप चांगले आहेत, खूप चांगले. पण त्यांनी जर कोणासाठी काही केलं, साधी चॅरिटी जरी दिली ना, तर ते स्वतःचे असे मोठे बॅनर्स लावून प्रसिद्धी मिळवतात. हा एकच त्यांचा दोष आहे. तू दोष म्हणतेस? मला तर तो गुण वाटतो. म्हणजे? हो ना. बाबांनी अनंत काकांसाठी जे 20 लाख रुपयाचं कर्ज घेतलंय ना, ही गोष्ट जर बाबांनी आधीच सांगितली असती सगळ्यांना, तर आज अनंत काका कर्ज थकून पळून गेले नसते. आणि मग बाबांचा जीवही. गौरी, गौरी, हे सगळं दुर्दैवी आहे, पण हे वास्तव आहे आणि तुला वास्तवात जगायचंय. गौरी, तू एकटी आहेस याचं भान ठेवून खंबीरपणे वाग. किती दिवस अशी रडत बसणार आहेस? आसावरी, आय नो गौरी, बोलणं खूप सोपं असतं, पण जे मी सांगते त्यात तथ्य आहे ना. तू देसायांच्या घरी राहिलीस, काय काय अनुभव आला तुला तिथे? माणसं चांगली वाटली, पण पण पाण्यावर एकही तरंग न उमटलेला, वरून शांत दिसणारा तलाव पाहिलायस का तू कधी? हो, याच गावात. अशा तलावाच्या खोलीचा अंदाज बांधता येत नाही. तशी आहेत या देसाईंच्या घरातली माणसं. यांच्या मनाचा थांगपत्ताच लागत नाही. त्यांना माझ्याविषयी खरंच आपुलकी, सहानुभूती आहे की ते माझा वापर फक्त राजकारणासाठी करतायत, हे तिथे राहून नाही समजू शकले मी. न मागता सारं काही माझ्या पुढ्यात हजर व्हायचं. माझ्या बाबांच्या स्वभावानुसार मलाही दुसऱ्याला देण्याची सवय आहे. कुणाकडून काही घेतल्याचं आठवत नाही. त्यामुळे त्या घरात, त्या वातावरणात जीव गुदमरायला लागला. म्हणून सरळ निघून आले इथे. बरं केलंस, खूप बरं केलंस. जेव्हा मला कळलं होतं की तू देसाईंच्या घरात राहतेस, तेव्हा असं वाटलं होतं की तुला तिथे येऊन सांगू मी की नको राहूस तिथे, हवं तर आमच्या घरी येऊन राहा. तुला माहितीये, लोकांमध्ये चर्चा सुद्धा सुरू झाली होती. कसली चर्चा? हीच की देसाईंच्या घरात 2 मुलं राहतात, मग त्याच घरात गौरी कशी राहते. आसावरी, काय बोलतेस? गौरी, कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. कोण तुम्ही? मी चंद्रकला. अहो, काय झालं? का रडताय तुम्ही? हवा गुरुजी,
गुरुजी गेल्यानं कळलं. लय वाईट वाटलं जीवाला. माझ्या वडिलांसारखे होते ते. लय केलं त्यांनी माझ्यासाठी. आणि अशा माणसाने आत्महत्या करावी म्हणजे लय मोठा धक्का बसला हो मला. गुरुजी गेल्यामुळे या देशाचं लय मोठं नुकसान झालं. एक पोकळी निर्माण झाली आणि पोकळी कधी बी भरून येणार नाही. कधी बी भरून येणार नाही. शांत व्हा बाई, या बसा इथे. आसावरी, जरा पाणी आणतेस? हो. कुठच्या तुम्ही? कुठच्या म्हणजे आता काय सांगू कुठच्या? अहो म्हणजे तुमचं गाव कोणतं? अहो काय एक गाव नाही माझं, काय घर नाही. असं कसं? आता असं कसं म्हणजे असंच ते. गुरुजींची माझी भेट झाली. मी त्यांना माझी समधी कर्म कहाणी सांगितली. ते मला म्हणाले, चंद्रकले बाळा, अशी वनवन का फिरतीस? याच गावात राहा, घर संसार कर, मी तुला मदत करतो. असं म्हणाले बाबा? वय तर गौरी, बाळा पोरकी झालीस ग तू, पोरकी झालीस. पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना. मी समद नीट करीन तुझं. हा, तुम्ही काय करणार आहात तिच्यासाठी? ही कोण? ही माझी मैत्रीण आसावरी. छान आहे. नाव काय म्हणालात तुमचं? चंद्रकला. नाही, पूर्ण नाव काय? चंद्रकला चिंदरकर. चंद्रकला चिंदरकर? म्हणजे तुम्ही? आसावरी, अगं हीच ती बाई. कोण? आनंद काकांनी ठेवलेली. तिला आत्ताच्या आता घराबाहेर काढ. नाही, थांब, मी प्रसादला फोन करते. हा बोल बेटा. काही नाही, सहजच केला होता फोन. मुलीने बापापासून काहीही लपवू नये. बापाला सगळं कळत असतं. बाबा, तुम्ही वैतागत असणार ना, मी सारखं सारखं तेच विचारते म्हणून. तुझीच नाही ग, सगळ्यांचीच अवस्था तशी झाली. सुधाकरराव चेहऱ्यावर दाखवत नाही, पण त्यांच्या जिव्हारी लागले. आणि आईंचं काय? त्या कशा आहेत? म्हटलं ना, सगळ्यांची अवस्था सारखीच आहे. बाबा, मी निघून येऊ का तिकडे? अगं हा काय वेडेपणा? माझं मन लागत नाहीये हो. समीरला फोन केला ना तर तो तुटक वागत असतो. मोकळेपणाने काहीच बोलत नाही आणि मनात काय आहे ना ते तर अजिबात सांगत नाही. कसं होणार हो बाबा? तू चिंता केलीस तरी काहीही होणार नाही. समीर बोलेल तुझ्याशी. त्या धक्क्यातून सावरायला त्याला थोडा वेळ लागेल. पण तो जितका तुटक वागत असतो ना तितकी मी अस्वस्थ होत जाते. माझं अभ्यासात मनच लागत नाहीये. अगं हीच तर परीक्षा असते. समीरला समजावून घे. अशा परिस्थितीत काहीही आणि कुणीही आवडेनासं होतं. अशा वेळेला आपणच आपल्या माणसाला जपायचं असतं.
तुझी इच्छाच असेल तर पुढच्या आठवड्यात येऊन जा. हो, मी येते. आणि अजून एक विचारायचं होतं, गौरी कशी आहे? सावरली का आता? हो, आता कुठे मोकळेपणाने बोलायला लागली. ताई आणि प्रसाद तिच्याकडे लक्ष ठेवून असतात. होईल सगळं सुरळीत. तिला सांगा हा, मी आवर्जून विचारलं होतं म्हणून. हो, सांगेन. जास्त विचार करू नकोस, स्वतःची काळजी घे. हो बाबा, तुम्ही पण काळजी घ्या. बर, ठेव. बाय. कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. चंद्रकला चिंदरकर. गाव बदललं, सावज बदललं की नावही बदलत असेल ना तुझं? नाही, खरं नाव आहे माझं. आतापर्यंत किती जणांचे संसार उद्ध्वस्त केले तू? हा, आठवायच्या भानगडीत नको बुडूस. नाही आठवणार. बोल, कुठे? कोण? कुठे आहेत? माझा बाप कुठे आहे? माहित नाही. माहित नाही. प्रसाद थांब, असं करू नकोस. गौरी, या बाईने माझ्या बापाला नाती लावला. हिच्यावर उधळण्यासाठी म्हणून माझ्या बापानं आयुष्यभर हरामखोरी केली. आज स्वतः परागंदा झालाय. हिच्यामुळे मी माझ्या आईला, माझ्या बहिणीला पारखा झालो. तिला अशीच सोडून देऊ मी? अगं, अशा बायकांची कामच ही. पण निदान संसारी पुरुषांनी तरी तारतम्य बाळगायला नकोय का? आसावरी अगं. एक मिनिट गौरी, ती बरोबर बोलते. या सगळ्या प्रकरणात हिची जेवढी चूक आहे ना, तेवढीच माझ्या बाबाची सुद्धा आहे. नाही आवडता आलं त्यांना स्वतःला. आपल्याला बायको आहे, 2 मुलं आहेत, याचं भान नाही राखता आलं त्यांना. अहो, माझं जरा ऐकता का? तुमचे वडील जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना साप झिडकारलं होतं. संसारी माणसाला जाळ्यात अडकवण्याची अजिबात इच्छा नव्हती माझी. पण तरी बी ते येतच राहिले. म्हणायचे मला बायकोचं सुख नाही. तिचं प्रेम नाही माझ्यावर. तिला जरा बी काळजी नाही माझी. आणि तिच्या मनात दुसरंच कोणीतरी. हे तोंड सांभाळून बोल, नाही तर मुस्काट फोडेन. अव असं ते म्हणायचे. आता पुढचं ऐक. उद्यापासून तू याच घरात थांबायचं. अहो, कसं काही शक्य आहे ते?
हे बघ, त्या 2 पोरी तुझं काही करू शकणार नाहीत. उद्या साहेबांना फोन लावतो आणि त्यांचं मुंबईचं पार्सल उद्याच्या उद्या डिस्पॅच करतो. मग एकटी गौरी काय करणार आहे तुझं? अहो पर तो येईल ना, तो आमच्या सवतीचा मुलगा. अगं तो आलाच पाहिजे. अहो पण माझ्या जीवाचं काही बरं वाईट करेल ना तू. अगं तो पहिल्यांदाच इतकं बोलला, त्याच्यात इतकी हिंमत नाहीये. फार फार तर उद्या सकाळी येऊन पुन्हा तमाशा करील. मग मी काय करू त्याचं? त्यानं असा तमाशा तुझ्या समोर केला तर ते तुझ्या पथ्यावरच पडत. तू फक्त एक काम करायचं, हा तमाशा घरात होऊ द्यायचा नाही, त्याला गल्लीत घेऊन यायचं. मग तुझं काम झालंच समज.